ओम गंग गणपतये नमः. नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे माघी संकष्टी चतुर्थी. बघा, संकष्टी चतुर्थीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असं स्थान आहे. दर महिन्याला येणाऱ्या या तिथीला गणेश भक्त मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करत असतात. मराठी महिन्यांमधला 11वा महिना म्हणजे माघ महिना आणि या माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी यंदा गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी आलेली आहे. या महिन्यामध्ये गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे संतती, सुख आणि आर्थिक लाभ मिळतो, कारण हा महिना गणपती बाप्पांच्या जन्माचा महिना मानला जातो. तसेच ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून आपले रक्षण होते. या संकष्टी चतुर्थीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवरचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धार्मिक तसेच आध्यात्मिक प्रकारची माहिती तुम्हाला या चॅनेलवरच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत जाईल. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा श्री गणेशाय नमः. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12:09 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 6 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12:22 ती असेल. माघ महिन्यातील या द्विजप्रिय संकष्टी चतुर्थीसाठी पूजेचे मुहूर्त जे दिलेले आहेत तेही मी तुम्हाला सांगते. तर सकाळचा मुहूर्त आहे सकाळी 7:07 ते सकाळी 8:29 त्यानंतर संध्याकाळचा मुहूर्त आहे संध्याकाळी 4:41 ते रात्री 9:19 तर ज्यांना सकाळी सकाळी पूजा करायची असेल तर त्यांनी सकाळचा जो शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगितला त्यावेळेत पूजा करू शकता. आणि संध्याकाळचा शुभ मुहूर्त तुम्हाला पाळायचा असेल तर संध्याकाळचाही शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगितला की संध्याकाळी 4:45 वाजेपासून रात्री 9:19 आपल्याला पूजा करता येणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने पूजा करू शकता, या वेळेमध्ये पूजा करू शकता. ज्यांना दोन्हीही वेळेत पूजा करणं शक्य होणार आहे त्यांनी दोन्ही वेळचे शुभ मुहूर्त पाळले तरीही चालेल. गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थीची पूजा जी आहे ती अतिशय साधी सोपी असते. फक्त आपली जी भाद्रपद महिन्यातली गणेश चतुर्थी येते, ज्यावेळेस आपण गणपती बाप्पा बसवतो आपल्या घरी 5 दिवस 10 दिवस किंवा आपल्या कुळाच्या परंपरेनुसार, तर ती पूजा शास्त्रशुद्ध पद्धतीने करायची असल्यामुळे थोडीशी मोठी असते, अवघडसुद्धा असते. पण मग संकष्टी चतुर्थी आपण दर महिन्याला करतो. पौर्णिमा झाली की 4 दिवसांनी लगेच संकष्टी चतुर्थी येते आणि त्यावेळेस आपण जी गणपती बाप्पांची पूजा करतो ती फार काही अवघड नसते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ती पूजा केली तरीही चालेल. त्यासाठी आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते तर सर्वात प्रथम तिला पाण्याने स्नान घालून घ्यायचं असतं. पाण्याने स्नान घालून घेतलं की त्यानंतर दुधाने, दह्याने किंवा पंचामृताने आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्नान घालू शकतो. आणि मूर्तीला स्नान घालत असताना किंवा अभिषेक करत असताना आपण गणपती बाप्पांचं जे काही नामस्मरण आहे किंवा त्यांचं जे काही नाव आहे ते आपल्या मुखामध्ये सतत ठेवायचं असतं, जेणेकरून पूजेमधून आपलं जे काही लक्ष आहे ते विचलित होत नाही, एकाग्रता आपल्याकडून साधली जाते आणि आपण अगदी मनोभावे गणपती बाप्पांवर अभिषेक करू शकतो. तर अशा पद्धतीने सुरुवातीला पाण्याने स्नान घालून घेतलं, त्यानंतर दूध, दही किंवा पंचामृत यासारख्या पदार्थांनी गणपती बाप्पांचा अभिषेक केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मूर्ती स्वच्छ करण्यासाठी म्हणून पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपण स्नान घालून घ्यायचं आहे. त्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि या गणपती बाप्पांच्या मूर्तीची मांडणी किंवा गणपती बाप्पांची मांडणी आपण पुन्हा देवघरातच करू शकतो किंवा आपल्याला सेपरेट किंवा म्हणजे वेगळी पूजा मांडायची इच्छा असेल तर एखादा पाट किंवा चौरंग घेऊन त्याच्यावर लाल रंगाचा ब्लाऊज पीस असेल किंवा मग आपल्याकडे लाल रंगाचं आसन असेल, जे काही लाल रंगाचं आसन किंवा कपडा, स्वच्छ कपडा आपल्याकडे असेल तो अंथरून त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू आणि थोड्याशा अक्षता वाहून आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करू शकतो. त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा असतो. कोणतीही पूजा करायची म्हटली की दिव्याला सर्वप्रथम मान असतो. अग्नीच्या साक्षीने आपण पूजा मांडत असतो. त्याच्यामुळे तुम्ही अगदी गणपती बाप्पांना स्नान घालताना जरी
सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावून घेतला, मग स्नान घातलं, त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या पूजेची मांडणी केली, त्यांची स्थापना केली तरीही चालेल. आता गणपती बाप्पांची स्थापना आपण त्या मूठभर तांदळावर केलेली असते. त्याच्यानंतर आपण काय करायचं, गणपती बाप्पांना सर्वात प्रथम गंध लावायचा. तर गणपती बाप्पांना आपण हळदी कुंकू देखील लावू शकतो, फक्त चंदनाचा गंध लावला तरीही चालतं. तर तुमच्याकडे यापैकी जो गंध असेल तो तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर त्या गंधावर आपण थोड्याशा अक्षता लावायच्या. शक्यतो गंध लावताना आपण तो ओला करून लावायचा, हळदीचा असेल, कुंकवाचा असेल किंवा चंदनाचा असेल. तर ओल्या गंधावर आपल्याला मग त्या अक्षता चिकटवता येतात आणि त्यांच्या डोक्यावर सुद्धा वाहता येतात. तर अशा पद्धतीने गंध अक्षता वाहून झाल्या की त्यानंतर गणपती बाप्पांना लाल रंगाचं फूल अर्पण करायचं. मग ते जास्वंदाचं असू शकतं, झेंडूचं असू शकतं किंवा इतर आपल्याला लाल रंगाची काही सुवासिक वगैरे फुलं मिळाली तरीसुद्धा चालेल, आपण तीही वाहू शकतो. शक्यतो गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये लाल असेल, पिवळा असेल किंवा केशरी रंग असेल यांचा वापर सर्वात जास्त केला जातो. गणपती बाप्पांना हे रंग अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे आपण या रंगांचा वापर करू शकतो. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला ऋतुमानानुसार जी फुलं मिळतील ती तुम्ही वाहिलीत तरीही चालेल. दुर्वांची जुडी, त्यामध्ये आपण 21 दुर्वांची जुडी वाहू शकतो, 11 दुर्वांची जुडी वाहू शकतो. तर आपण दुर्वा नक्कीच गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. यामुळे गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो आणि आपल्या घरामध्ये सर्व काही मंगल घडतं. तर अशा पद्धतीने फुलं वाहिली, त्याच्यानंतर दुर्वा वाहिल्या, त्याच्यानंतर आपण काय करायचं, गणपती बाप्पांना धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं. ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा जप करायचा. म्हणजेच काय, हा मंत्र म्हणायचा. गणपती अथर्वशीर्ष आपण म्हणू शकतो किंवा संकटनाशन गणपती स्तोत्र हे सुद्धा आपण म्हणू शकतो. यामुळे काय होतं, आपल्या बुद्धीचा विकास चांगल्या प्रकारे होतो. त्यातल्या त्यात आपण जर विद्यार्थी दशेमध्ये असू तर आपण नक्कीच हे म्हणू शकतो, प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम अशी त्याची सुरुवात आहे. तर आपण अशा पद्धतीने संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणू शकतो किंवा गणपती बाप्पांचे जे काही मंत्र आहेत ते जरी म्हणालो तरीही चालेल. या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी हा उपवास सोडायचा असतो. संकष्टी चतुर्थीचं व्रत आपल्याला जर करणं शक्य असेल, म्हणजे ज्यांना उपवास निघत असेल, उपवास करणं शक्य होत असेल, तर त्यांनी या उपवासामध्ये साबुदाणा खिचडी खाल्ली तरीही चालेल. काहीजण मिठाचा त्याग करून, म्हणजे मीठ न खाता फक्त फलाहार करूनसुद्धा उपवास धरतात. तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने उपवास करणं जमणार असेल तर तुम्ही या पद्धतीने उपवास करू शकता. या उपवासामध्ये आपल्याला भगर खाता येणार नाही आहे, ज्याला आपण वरीचे तांदूळ असंही म्हणतो. तर भगर न खाता आपण साबुदाणा खिचडी, फलाहार, दूध किंवा लस्सी, ताक, दही यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास केला तरीही चालेल. गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून तुम्ही त्यांच्या आवडीचा पदार्थ दाखवू शकता, म्हणजे त्यांच्यासमोर तो ठेवू शकता. याच्यामध्ये आपण उपवासाचाच पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवला पाहिजे असं काही नाही, कारण उपवास आपल्याला असतो, गणपती बाप्पांना नाही. आपण त्यांच्यासाठी म्हणून हा उपवास करतो की त्यांचे आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कायम राहावी यासाठी. तर तुम्ही दिवसाच मोदकांचा नैवेद्य दाखवला किंवा गणपती बाप्पांना आवडणारे जे काही अन्य पदार्थ आहेत तर ते दाखवले तरीही चालेल. त्याच्यामध्ये आपण बुंदीचे लाडू ठेवू शकतो किंवा आपल्याला गव्हाच्या पिठाचे लाडू करणं शक्य होणार असेल तर तेही आपण ठेवू शकतो. किंवा आपल्याला उपवास आहे, आपल्या घरातील इतर व्यक्तींना नाही, तर त्यांच्यासाठी आपण जो काही स्वयंपाक करतो तर सात्विक अन्नपदार्थांचा नैवेद्य आपण गणपती बाप्पांच्या समोर ठेवला तरीही चालेल. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपण गणपती बाप्पांना नैवेद्य संध्याकाळी उपवास सोडण्याच्या वेळेस दाखवू, म्हणजे जो काही अन्नपदार्थांचा वगैरे नैवेद्य असेल तर दिवसा जी काही तुम्ही पूजा कराल त्याच्यामध्ये तुम्ही फक्त गुळ खोबरं ठेवलं, एखादं फळ ठेवलं तरीही चालेल. तर बघा, भरपूर असे पर्याय आहेत. तर यातलं तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा, नैवेद्य यांचा जो काही समावेश आहे तो करू शकता. उपवास करताना काय करायचं, आपलं मन जे आहे ते शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपले कुणाशीही वाद होणार नाही. किंवा आपण उपवास करतोय म्हणजे काहीतरी व्रत करतोय, त्याच्यामध्ये आपल्याला एकाग्रता साधायची आहे, आपल्याला कुठेतरी मनःशांती मिळवायची आहे. तर आपण शक्यतो शांतता पाळतो, पण मग
मन विचलित होईल असं कोणतंही कृत्य आपल्याला करायचं नाही आहे. जरी आपण कुणाशी वाद न घालण्याचा प्रयत्न करतो आहे, सगळं काही शांततेने घेतो आहे, पण मन विचलित होईल अशा कोणत्याही गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे. त्याच्यामध्ये मग शाब्दिक कुरबुरी असतील त्याच्यापासून तर आपण दूर राहणार आहोत. याशिवाय आपल्याला काय करायचं आहे, दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण होईल तितक्या वेळेस करायचं आहे. त्याचबरोबर कुणाचाही अपमान करायचा नाही आहे, कोणत्याही जीवाला हानी पोहोचेल असं कृत्य आपल्याला करायचं नाही आहे. आणि मन विचलित करणारी जी काही दृश्य आपण दिवसभरात पाहत असतो, मग मोबाईल असेल, टी व्ही असेल, तर यांचा वापर आपण कमीत कमी करायचा. आणि आपण संकष्टी चतुर्थीच काय, कोणतंही व्रत जेव्हा करतो तेव्हा दिवसभरात आपल्याला झोपायचं नसतं. त्या दिवशी आपल्याला वामकुक्षी असेल किंवा थोडीफार जी काही आपण झोप घेत असतो बऱ्याच वेळा दुपारच्या वेळेमध्ये मुख्यतः, तर ती घेणं आपल्याला टाळायचं आहे. तुमची काही औषधं वगैरे चालू असतील, आरोग्याच्या समस्या असतील, मग तुम्हाला झोपावं लागत असेल तर मग थोडाफार आराम केला तरीही चालेल. जे अगदी नॉर्मल आहेत की ज्यांना कुठल्याही प्रकारच्या काही समस्या नाही आहेत, मग एक तुम्ही सहज की आता सगळी काही कामं आवरलेली आहेत, मग आपण थोडंफार झोपतो, तर या व्रताच्या दरम्यान मात्र तुम्हाला दुपारी झोपायचं नाही आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काही नियम पाळावे लागणार आहे. आता मी तुम्हाला हिरव्या मुगाचा आणि 7 कवड्यांचा एक खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे. याच्यामधून काय होईल की तुमचा काही व्यापार व्यवसाय असेल तर त्याच्यातसुद्धा प्रगती होईल. तुम्ही जे काही काम करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी म्हणूनसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्या घरामध्ये सगळं काही चांगलं व्हावं ही तर प्रत्येकाची इच्छा असते, मग यासाठी म्हणूनसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. जवळपास सर्व प्रकारची सुखं आपल्याला लाभावीत यासाठी आपण कष्ट तर घेतोच, पण कष्टाला नशिबाची साथ मिळणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला जर मनापासून गणपती बाप्पांवर विश्वास असेल, त्यांच्यावर तुमची मनोभावे श्रद्धा असेल, तर अखंड श्रद्धा ठेवून तुम्ही या माघी संकष्टी चतुर्थीला 7 अखंड कवड्या आणि 1 मुठभर हिरवी मूग डाळ म्हणजे अख्खे मूग आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. आता माहितीमध्ये असा उल्लेख केलेला आहे की हिरवी अख्खी मूग डाळ घ्या, पण डाळ ही अख्खी नसते, तिचा छेद हा झालेलाच असतो. त्याच्यामुळे आपल्याला 1 मुठभर अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहे. 7 अखंड कवड्या घ्यायच्या आहेत. तर पिवळ्या घ्या, पांढऱ्या घ्या किंवा पट्टे असलेल्या घ्या, ज्या कवड्या तुम्हाला भेटतील पण त्या तुटलेल्या नसाव्यात, अखंड असाव्यात, अशा 7 अखंड कवड्या आणि 1 मुठभर अख्खे हिरवे मूग, हे 2 साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि एक हिरवा कपडा आपल्याला घ्यायचा आहे. मग तो तुम्ही नवाकोरा ब्लाऊज पीस घेतला हिरव्या रंगाचा तरीही चालेल, किंवा दुकानातून तुम्ही हिरव्या रंगाचा कपडा घेऊन येऊ शकता. आणि जर तुमच्याकडे हिरवा कपडा नसेल, तुम्हाला तो मिळाला नाही, तर आपलं जे देवघरातलं आसन असतं बघा, बऱ्याच वेळा आपण दसऱ्याच्या वेळेस वगैरे खरेदी करतो, अगदी साध्या कापडाचं ते असतं, तर तो लाल कपडा आपण घेतला तरीही चालेल. तर हिरवा किंवा लाल रंग तुम्हाला या उपायासाठी निवडायचा आहे. म्हणजे हिरव्या किंवा लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या 7 अखंड कवड्या, 1 मुठभर अख्खी हिरवी मुगाची डाळ म्हणजे अख्खे हिरवे मूग तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचे आहे. त्याच्यावर तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू वाहायचं आहे, लाल रंगाचं फूल ठेवायचं आहे आणि धूपदीपांनी या कपड्यावरच्या साहित्याला ओवाळून नंतर हा कपडा तुम्हाला बांधून घ्यायचा आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला त्याची गठडी किंवा पोटली बांधायची आहे. आणि जवळच्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला पायऱ्यांवर ही पोटली ठेवून यायची आहे, किंवा तुम्ही तुमच्या देवघरात जरी ही पोटली त्या दिवशी ठेवली तरीही चालेल. पण लक्षात ठेवा, बाहेरच्या कोणत्याही व्यक्तींना तुम्हाला या उपायाबद्दल अजिबात सांगायचं नाही आहे. हा उपाय आपण गुप्तपणे करायचा आहे. कारण कोणतंही काम करताना त्याची जर खूप जास्त चर्चा झाली तर बऱ्याच वेळा त्या कामामध्ये आपल्याला अपयश मिळू शकतं आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आलेला सुद्धा असेल. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपलं काम होऊ द्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला नक्की काय मिळतं आहे, त्याच्यातून आपल्याला काय फायदा मिळतो आहे, किंवा आपण जो उपाय करतो आहे त्याचा पुरेपूर परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा आहे. आणि मग आपल्याला जेव्हा गुण येतो, त्याच्याबद्दल चांगले अनुभव येतात, तर मग तुम्हीसुद्धा तुमच्या दुःखी कष्टी मित्रपरिवाराला म्हणा किंवा नातेवाईकांना हा उपाय सांगू शकता की मी सुद्धा केला होता, मला याचा खूप छान अनुभव आला आणि आता तुम्हीसुद्धा करून बघा. त्याच्यामुळे स्वतः तो उपाय आजमावून पाहायचा असेल तर आपल्याला तो पहिल्यांदा गुप्तपणे करणं फार आवश्यक आहे. तर मग
गुप्तपणे तुम्ही हा उपाय करा. म्हणजे ती जी काही पोटली आहे ती गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये एखाद्या पायरीवर ठेवून या किंवा तुमच्या घरामध्येच तुम्ही ठेवा. मग तुमच्या घरातल्या सदस्यांनी ते करताना तुम्हाला पाहिलं तरीही चालणार आहे. फक्त परक्या किंवा बाहेरच्या व्यक्तींना तुम्हाला हा उपाय करताना पाहू द्यायचं नाही आहे. आता बुध ग्रहाची शांती आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी या दिवशी आपल्याला काय करता येईल तेही मी तुम्हाला सांगते. या पोटलीचं काय करायचं, ज्या दिवशी संकष्टी चतुर्थीची पूजा वगैरे तुमची होईल आणि तो उपाय वगैरे करून होईल, तर ती पोटली तुम्ही त्याच्यातलं जे काही साहित्य आहे ते पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. जर तुम्ही उपाय घरच्या घरी केलेला असेल तर, आणि मंदिरामध्ये जर तुम्ही ते गाठोडं ती पोटली ठेवून आलेला असाल तर मग तुम्हाला ते परत पाहायला जाण्याची काही गरज नाही. उपाय तुमचा करून झालेला आहे, विषय तिथेच संपतो. आता बुध ग्रहाच्या भक्कमतेसाठी किंवा बुध ग्रहाची शांती आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, गायींना किंवा प्राण्यांना या दिवशी आपल्याला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. आणि जर तुम्हाला गाय वगैरे मिळत नसेल तर तुम्ही काय करू शकता, तर आपल्याकडे पक्षी येतात तर त्यांना तुम्ही हिरवी मुगाची डाळ किंवा हिरवे मूग खायला घातले तरीही चालेल. यामुळे आपल्या जन्मकुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती सुधारते आणि आर्थिक लाभ मिळण्यास देखील मदत होते. माघी संकष्टी चतुर्थीच्या पूजेसाठी आणि गणपतीची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही यापैकी कोणताही एक मंत्र श्रद्धेने म्हणू शकता. यातला पहिला मंत्र जो आहे तो कार्यसिद्धी मंत्र म्हणून ओळखला जातो. यामुळे आपल्या जीवनातल्या अडचणी दूर होतात. तर तो मंत्र आहे ओम गंग गणपतये नमः. हा सर्वात सोपा आणि प्रभावी असा मंत्र आहे. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना किंवा संकटामध्ये ओम गंग गणपतये नमः हा मंत्र जपल्याने अवश्य यश मिळते. तसेच बुद्धी आणि विद्याप्राप्तीसाठी ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हा गणेश गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये प्रगती हवी आहे किंवा ज्यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवायची आहे त्यांच्यासाठी हा मंत्र अतिशय लाभदायक आहे. सर्व संकटांच्या नाशासाठी संकटनाशन गणेश स्तोत्रातील प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम शक्य असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संकटनाशन गणेश स्तोत्र अवश्य वाचावे. यामुळे जीवनातले मोठे संकटसुद्धा दूर होतात. तर बघा मंडळी, संकष्टी चतुर्थीचं व्रत हे नेहमी चंद्रोदय झाल्यानंतरच सोडलं जातं. म्हणजे आपण जो काही उपवास करतो त्याचं पारण हे चंद्र उगवल्यानंतर करण्याची पद्धत आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, सर्वात पहिल्यांदा चंद्रोदय झाला की चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचं असतं, त्यांची पूजा करायची असते. आणि एकदा की चंद्रदेवांची पूजा करून झाली की त्याच्यानंतर आपण घरात येऊन गणपती बाप्पांची पूजा करायची, त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर आपण उपवास सोडू शकतो. तर नैवेद्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की नेहमीप्रमाणे आपण मोदक बनवू शकतो किंवा आपल्याला गोड शिरा बनवायचा असेल तर तो बनवू शकतो. आणि वरण, भात, शिरा, मेथीची भाजी, पोळी अशा पद्धतीने आपण नैवेद्य दाखवला तरीही चालतं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अजून वेगळे पदार्थ करायचे असतील तुमच्या आवडीप्रमाणे किंवा आपण जे करू ते गणपती बाप्पांसाठी मनापासून करतोय आणि गणपती बाप्पांना हा नैवेद्य नक्कीच आवडेल असं आपल्याला वाटतं तर आपण त्या पद्धतीने पदार्थांमध्ये बदल केला तरीही चालेल. तर सात्विक नैवेद्य आपण गणपती बाप्पांना या दिवशी दाखवायचा आहे आणि आपण उपवास सोडायचा आहे. तर प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये चंद्रोदयाची वेळ जी आहे ती थोड्याफार फरकाने बदलते. तर 9:31 चंद्रोदय होण्यास सुरुवात होईल. त्याच्यामुळे काही भागांमध्ये असं दाखवलेलं आहे की चंद्रोदय जो आहे तो 9:42 होणार आहे. तर थोडाफार बदल हा होईल, पण 9:30 नंतर चंद्रोदय होईल. त्याच्यामुळे चंद्र उगवण्याची वाट पहा. आणि कधीकधी खराब वातावरणामुळे चंद्र जर दिसला नाही तरी पण आपण 9:30 नंतर एकदा चंद्रदेवांना अर्घ्य देऊन टाकायचं पूर्व दिशेला तोंड करून. आणि त्याच्यानंतर घरात येऊन एकदा गणपती बाप्पांची पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा आणि आपण उपवास सोडायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला चंद्रोदय झाल्यावरच उपवास सोडायचा आहे. मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीची संपूर्ण माहिती दिली. तर येत्या माघ संकष्टी चतुर्थीला तुम्ही
या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करा आणि उपायसुद्धा करा. नक्कीच तुमच्या घरामध्ये सर्व काही चांगलं होईल. तुमची जी काही संकटं आहेत, तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होईल आणि गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुमच्या एका कमेंटद्वारे नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. ओम गंग गणपतये नमः.